सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान यंत्र वितरण आणि मतमोजणी प्रक्रियेची पालिका आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे। त्या अंतर्गत शहरातील विविध प्रशालांमध्ये मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम वितरण आणि मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेतून कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि ऑन कॅमेरा देखरेखीखाली निवडणूक मतदान यंत्रांचं वितरण करण्यात आलं। या प्रक्रियेची पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। मतदान यंत्रांची हाताळणी, वाहतूक, सुरक्षा आणि नोंदवही व्यवस्थेबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले। त्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मेहता प्रशाला इथं उभारण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम तसंच मतमोजणी कक्षाची पाहणी केली। स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, CCTV देखरेख, प्रवेश नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया तसंच मतमोजणी कक्षातील बसण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, अग्निशमन सुविधा आणि इतर आवश्यक बाबींचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला। कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या। यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी तपन डंके, विभागीय अधिकारी किशोर तळीखेडे तसंच संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून कामकाज सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।